हॅलो, आजची रेसिपी आहे दांडी सुकट. तर दांडी सुकट आज आपण चुलीवरती बनवणार आहोत. चला बघूया मग रेसिपी. तवा छान गरम झाला आहे, त्यामध्ये भरपूर सारा कढीपत्ता ॲड करायचा. एक मोठा कांदा घ्यायचा आणि तो बारीक चॉप करून घ्यायचा आणि ह्यामध्ये ॲड करायचा. कांदा पिंकिश होईपर्यंत त्याला मस्त असा भाजून घ्यायचा. कांदा भाजून झाला की ह्यामध्ये एक मोठा टोमॅटो टाकायचा आणि थोडी कोथिंबीर ॲड करायची आणि कांदा नरम होईपर्यंत चांगला असा भाजून घ्यायचा. कांदा टोमॅटो भाजून झाले तर त्यामध्ये हळद टाकायची, धनिया पावडर आणि आलं लसणाची पेस्ट. ते पण सगळे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपला जो घरगुती तिखट मसाला असेल तो ॲड करायचा. मी 2 चम्मच ह्यामध्ये तिखट मसाला टाकला आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे मसाल्यांना तेल सुटूपर्यंत छान असे भाजून घ्यायचे. आणि जी दांडी सुकट आहे ती आधी भाजून घ्यायची, मग ती स्वच्छ धुवायची आणि 10 मिनटं पाण्यामध्ये नरम पडण्यासाठी ठेवून द्यायची. आणि जे आपण कांदा टोमॅटोची ग्रेव्ही तयार केली त्यामध्ये ही दांडी सुकट मिक्स करून घ्यायची. आणि दांडी सुकट थोडी ग्रेव्ही होण्यासाठी त्यामध्ये पाणी ॲड करायचं. तुम्हाला जितकी घट्ट ग्रेव्ही हवी असेल किंवा कालवण हवं असेल त्याप्रमाणे ह्यामध्ये पाणी ॲड करा. मला ग्रेव्ही बनवायची आहे म्हणून मी थोडंसंच पाणी ॲड केलं. छान अशी ती मिक्स करून घ्यायची. 5 मिनटात आपली ही रेसिपी रेडी होते. आणि बाहेर असा पाऊस पडतो आणि गरम गरम चुलीवरचं जेवण आणि काय मस्त सुगंध येतो आहे. खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आपली दांडी सुकट रेडी झाली आहे. मस्त त्यामध्ये कोथिंबीर ॲड केली आहे. मग काय बघताय, या जेवायला.